करू शकशील? नक्की. स्टेंट तसे बघायला गेले तर सगळ्यात प्रायमरी किंवा साधा स्टेंट असतो ज्याला आपण मेटल स्टेंट किंवा बेअर मेटल स्टेंट म्हणतो. म्हणजे थोडक्यात कोबाल्ट, क्रोमियम, स्टेनलेस स्टील या धातूंचा बनलेला असतो. पण ह्या ज्या बेअर मेटल किंवा साधा स्टेंट असतो ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा असतो की त्याच्यामध्ये कालांतराने परत ब्लॉक होण्याची शक्यता जवळ-जवळ 40% असते. म्हणजे तुम्ही 100 स्टेंट टाकले तर 40 स्टेंट ब्लॉक होऊन येतात आणि मोस्ट ऑफ द टाईम एकदा स्टेंट ब्लॉक झाला की मग बायपासशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे आजकाल हा कमी पण झाला आहे वापरायचा, पण अवेअरनेस असणं गरजेचं आहे की बेअर मेटल स्टेंट शक्यतोवर वापरू नये कारण तो ब्लॉक होण्याची शक्यता जास्ती असते. दुसरा जो स्टेंट आहे आपण कॉमनली आणि खूप याने वापरतो ज्याला आपण ड्रग कोटेड स्टेंट म्हणतो. म्हणजे त्याच्यावरती अँटी कॅन्सर ड्रग असतं आणि या स्टेंटमध्ये ब्लॉक होण्याची शक्यता 1% पेक्षा कमी होते. त्यामुळे कुठेही स्टेंट वापरताना शक्यतो ड्रग कोटेड स्टेंट वापरावा. बऱ्याच जणांना हा पण भीती असते की इम्पोर्टेड स्टेंट, इंडियन स्टेंट. पण फ्रँकली सांगू की ही टेक्नॉलॉजी इतकी चांगली डेव्हलप झाली, पण इंडियन स्टेंट पण तेवढ्याच तोडीस-तोड आणि चांगल्या क्वालिटीचे येतात. त्यामुळे आपण इंडियन इम्पोर्टेड म्हणण्यापेक्षा ड्रग कोटेड आणि बेअर मेटल असं वर्गीकरण केलेलं जास्ती चांगलं. अर्थात ॲब्झॉर्बल स्टेंट जसं मी म्हणालो ही टेक्नॉलॉजी आहे अजूनही, पण ती एक्सपर्ट हँडमध्ये आणि त्याला काही व्हिज्युअलायझेशन गरजेचं असं जसं मी म्हटलं ओ-सी-टी, आयवॉस त्याच्या गाईडन्स खाली केलं तर ते जास्ती चांगलं असतं. त्यामुळे सामान्य माणसाला विचारलं की स्टेंट कुठला टाकायचा तर ड्रग कोटेड स्टेंट हेच उत्तर असायला हवं, स्पेशली तुम्हाला डायबिटीस असेल तर.